काय तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर पोळी भाजता? नमस्कार. बरेच जण भाकरी, पोळी, पापड डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजतात. हे खूप सामान्य आहे, पण हे करताना काही गोष्टी लक्षात घ्या. हे का करतात लोक? कारण पोळी पटकन फुगते, पोळी मऊ होते आणि भाजल्याने कच्च्या पिठाचा वाससुद्धा जातो आणि पारंपरिक चव आणि टेक्स्चर मिळतं. या कारणामुळे लोक डायरेक्ट फ्लेमवर भाजतात. पण काय धोका आहे यामध्ये ते सुद्धा जाणून घ्या. यामध्ये कार्बनचे कण असतात. डायरेक्ट फ्लेमवर भाजताना पोळीवर काळसर थर बसतो, ज्यात कार्सिनोजेनिक म्हणजेच कॅन्सर वाढवणारे घटक असू शकतात. दुसरं आहे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईड. गॅस जळताना तयार होणारे हे वायू जास्त प्रमाणामध्ये शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आणि पोषणहानीसुद्धा होते बरं का. थेट उष्णतेमुळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्ससारखे संवेदनशील पोषक घटक कमी होऊ शकतात. त्यानंतर तवा किंवा ग्रिल पॅनवर तुम्ही पोळी भाजा. थोडक्यात काय तर कधी डायरेक्ट फ्लेमवर भाजणं फारसा मोठा धोका नाही, पण रोजच्या सवयीसाठी जाळी किंवा तव्याचा वापर सुरक्षित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आरोग्यदायी टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.